मुंबईमध्ये रोहित शेट्टी याच्या घरावरती आज गोळीबार झालेला होता। इमारतीवरती हा गोळीबार झाला होता आणि रोहित शेट्टी याच्या घरावरती फायरिंग करतानाचे एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। यामध्ये आरोपी रोहितच्या बिल्डिंगच्या खाली उभा राहून 5 राऊंड फायर केल्याचं दिसून येतो आहे। फायरिंग करून आरोपी बाईकवरून पळून गेलेत। या प्रकरणी गुन्हे शाखेने 4 जणांना पुण्यामधून ताब्यात घेतलंय असंही कळतंय आणि लवकरच या घटनेच्या मागे नेमकं कोण आहे, ही फायरिंग नेमकी का करण्यात आली, या सगळ्याचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत आहेत। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला याविषयी माहिती देत आहेत। सूरज, ज्या लोकांना पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलेलं आहे ते नेमके कोण आहेत, त्यांच्याकडून काही माहिती समजू शकलेली आहे का? पूर्ण प्रकरणात पुण्यातनं 4 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आता या 4 जणांची ओळख सांगताना पोलिसांकडनं असं सांगितलं जातं की जी गुन्ह्यात वापरलेली जी दुचाकी आहे किंवा जी बाईक आहे ही एकमेकांना त्यांनी विकली होती। त्याचबरोबर ती यांचं गुन्ह्याशी देखील काही कनेक्शन्स आहेत। या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। एक सीसीटीव्ही आलेला आहे, तो शनिवारी रात्रीचा आहे, ज्या ठिकाणी तो जो फायरिंग करणारा व्यक्ती आहे हा आधी त्या परिसरात त्या चौकामध्ये घुटमळताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्या ठिकाणी कुणी आहे का, व पोलिसांचा जो नाईट राऊंड असतो तो तर नाही आहे ना, हे पाहिल्यानंतर संपूर्णतः परिस्थिती एकदम त्या ठिकाणी निर्मनुष्य असतानाच त्याने त्या ठिकाणी जाऊन 5 राऊंड फायर केले आणि तिथून पळ काढलेला आहे। पोलिसांकडे आता या परिसरातनं पळतानाचे अनेक सीसीटीव्ही समोर येत आहेत। त्यामध्ये दुचाकीवरून हा आरोपी पळून गेलेला आहे। आता तो पुण्याला नेमका कसा गेलेला आहे याचा देखील शोध घेत आहेत। त्याचबरोबर ती नेमकं या गोळीबारी मागे त्याचा हेतू काय होता, कुठल्या टोळीशी तो संबंधित आहे का आणि त्याने हे का केलं, या सर्वच प्रश्नांची उत्तरं ही अद्याप पोलिसांना मिळालेली नाही आहेत। त्यामुळे त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचा जो तपास आहे हा आता पुढे सुरू झालेला आहे। त्यामुळे यामागे नेमकं कुठल्या हेतूने हे सगळं करण्यात आलेलं आहे याचा तपास आता पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। मागच्याच वर्षी जर आपण पाहिलं तर अभिनेता सलमान खान याच्या घरावरती देखील अशाच पद्धतीने मध्यरात्री येऊन गोळीबार करण्यात आला होता। लॉरेन्स बिश्नोईने या संपूर्ण प्रकरणाची त्यावेळी जबाबदारी स्वीकारली होती। मात्र आता रोहित शेट्टीला नेमकं का टार्गेट करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या मागे नेमका काय हेतू आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र 5 राऊंड फायर होतोय, ते पण मुंबईसारख्या जुहू परिसरामध्ये, त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हा उद्भवताना आपल्याला पाहायला मिळतं। सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत की त्या ठिकाणी तो व्यक्ती येतोय आणि रोहित शेट्टीच्या बिल्डिंगच्या खाली उभे राहून त्याच्या गॅलरीच्या दिशेने 5 बुलेट तो फायर करताना देखील पाहायला मिळतोय। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडनं आता सखोल तपास सुरू आहे। माधवी, सूरज, धन्यवाद माहितीसाठी। तर रोहित शेट्टी याच्या या इमारतीवरती घरावरती झालेल्या गोळीबाराच्या नंतर सोशल मीडियावरती एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होतीये। या ऑडिओ क्लिपमध्ये बिश्नोई गँगच्या आरजू बिश्नोई यानं गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे। यापुढे देखील अशा प्रकारे गोळीबार करण्याची धमकी देखील त्याने दिली आहे। बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट अवस्था करू असा इशारा देखील देण्यात आलाय। तर या गोळीबाराच्या नंतर आरजू बिश्नोई याची ही ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होते आहे आणि या गोळीबाराची जबाबदारी देखील त्याने घेतलेली आहे। बिश्नोई गँगनं अशाच पद्धतीचा गोळीबार आणखी एकदा करू असा इशाराही दिलेला आहे। राम राम, जय बजरंगबली सभी भाइयों को। आज जो मुंबई में रोहित शेट्टी के घर पे फायरिंग हुई है, इसकी जिम्मेवारी मैं आरजू बिश्नोई, शुभम लोनकर, हैरी बॉक्सर, हरमन संधू लेते हैं। हमने इसको बहुत बार मैसेज लगाया कि हमारे काम में दखल ना दे, इसको समझ नहीं आया। इसको छोटा सा ट्रेलर दिखाया है। अगर आगे से किसी ने भी हमारी बात नहीं मानी तो घर के बाहर नहीं, घर के अंदर गोलियां चलेगी। आगे से पूरे बॉलीवुड को चेतावनी है कि टाइम रहते सुधर जाओ, नहीं तो तुम्हारा हाल बाबा सिद्दीकी से भी बुरा करेंगे और जो भी हमारे दुश्मनों को सपोर्ट करते हैं उनको मिट्टी में मिला देंगे। जय बजरंगबली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।